बऱ्याचदा आपण नाश्ता सेंटरवर जो उपमा खातो किंवा आचार्याच्या हातचा जो उपमा खातो तो आपल्याला खूप आवडतो. तर आज त्याच पद्धतीने मी उपमा बनवलेला आहे. इथे मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि तो आता मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि भाजला रवा तरीही चालेल. तर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून जिरे देखील रव्याबरोबरच भाजून घ्यायचे आहे. रवा हा भाजला गेला की त्याचा छान सुगंध येतो. तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे. तर आता जिरे आणि रवा हा एकदम छान असा भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता मी ताटात काढून घेतलेला आहे. आता कढईमध्ये मी इथे तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडे शेंगदाणे असे थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही वापरू शकता. आणि शेंगदाणे काढून घेतले की त्याच तुपामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा सफेद उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ टाकलेली आहे. तर आता ही डाळ आपल्याला फक्त 30 सेकंदांसाठी परतून घ्यायची आहे. आणि आता याच्यामध्ये मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी आता 1 कांदा टाकणार आहे. तर कांदा हा मी 1 मोठ्या साईजचा घेतला होता आणि तो बारीक असा कापून घेतलेला आहे. कांदा हा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आणि 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. टोमॅटो हा जास्त मऊ शिजवायचा नाही आहे. तर आता हा फक्त परतवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी आता ताजे वाटाणे टाकलेले आहे. आता आपल्याला हे सर्व 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी हे मी 1 वाटी रवा घेतला होता. तर त्याच वाटीने मी इथे 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता इथे पाण्याला उकळी आली की आपल्याला रवा हा थोडा थोडा टाकायचा आहे आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गठुळ्या वगैरे होत नाही. आता आपण याच्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. तर 2 मिनिटांनंतर आपण बघू शकता खूपच छान असा उपमा झालेला आहे आणि जरा देखील असा कढईला पण तो चिटकलेला नाही आहे खाली. अगदी मोकळा असा उपमा झालेला आहे. जसा नाश्ता सेंटरवर उपमा मिळतो सेम तसाच झालेला आहे. त्याच्यावरून आता आपल्याला तळलेले शेंगदाणे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम गरम हा उपमा खायला देखील खूप छान असा चवदार लागतो. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.